गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर आता सकाळी सकाळी मुलांची शाळा वगैरे आहे. सक्षमची थोडी लेट आहे, अपेक्षाची आधी असते. तर तेच तिचा मी टिफिन वगैरे पॅक करत होती. तर आज टिफिनसाठी मी तिला लौकीची भाजी करून दिली होती. तर याची रेसिपी आज 4 वाजता आपल्या याच चॅनलवरती शॉर्ट्सवर येईल. तर नक्की बघा. आणि बघा ही बास्केट ना मी काल धुतली होती. तर याच्यावरची जी डिझाईन आहे तर तो फेंट पडल्यासारखा झालेला आहे थोडासा कलर. बाकी असा कपडा वगैरे छान आहे त्याचा, पण त्याचा कलर जो होता ना इथे प्रिंट केलेला तर तो थोडा लाईट पडल्यासारखा झालेला आहे. पण असो, जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस, मग बघूया. जास्त तशी महाग नव्हती ती, फक्त 100 रुपयाला मी आणलेली होती बास्केट. तर अपेक्षा आत्ताच थोडा वेळ आधी शाळेत गेली आणि मग आज सक्षमचाही कॉलेजचा पहिला दिवस आहे. तर त्याचीच आपली तयारी वगैरे सुरू होती. तर त्याला मग जेवायला वगैरे मी देऊन दिलं. तर आज कॉलेजचा फर्स्ट डे आहे त्याचा, त्याच्यामुळे तोही एक्सायटेड होता. कारण आता एवढे दिवसापासून घरीच होता, फक्त ट्युशनला जायचा तो. मात्र मुलांना दिवसभर घरी म्हटलं की खरंच बोर होतं. काहीतरी त्यांनाही म्हणजे अभ्यास वगैरे असला की काही वाटत नाही, कारण अभ्यासामध्ये त्यांचा वेळ निघून जात असतो. तर सध्या ट्युशनही आत्ताच सुरू झालेली आहे आणि सुरुवात आहे अगदी, त्यामुळे विशेष असा अभ्यास काही नसतो त्याला. तर आता कॉलेज वगैरे सुरू झालेलं आहे, तर थोडा तोही गुंतून जाणार अभ्यासामध्ये आणि थोडा बिझी होऊन जाणार. त्यामुळे मुलांचा वेळही निघून जातो आणि एक व्यवस्थित रुटीन त्यांचं तयार होऊन जातं की सकाळी उठणं, ट्युशनला जा, मग कॉलेजला जा, मग त्यांचा अभ्यास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मग ठरलेल्या असतात त्यांच्या व्यवस्थित. तर सक्षम कॉलेजला गेला आणि त्याच्यानंतर मग मी इकडे माझ्या छोट्याशा टेरेस गार्डनवर आली होती. तर बघा किती सुंदर फुलं आलेली आहे. मध्यंतरी मी तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा फक्त कळ्या होत्या त्याला, आणि आज छान फुललेली आहेत ती फुलं. आणि याला पण बघा छान अशी पांढरी फुलं ती आलेली आहेत. आणि ही फुलंसुद्धा किती सुंदर वाटते. आणि याच्यामध्ये बहुतेक ना ते लिलीची बी पडली असणार, त्याच्यामुळे एक असं छोटं रोप निघालं होतं आणि त्याला छान एक फूल लागलेलं होतं सुंदर असं. आणि इकडे कबुतरांचं मस्त असं खेळणं, बागडणं सुरू आहे बघा. आणि मी जसा जसा कॅमेरा जवळ नेला तसा तो उडून गेला आणि तिकडे जाऊन बसला. तर चला, आज आहे श्रावण सोमवार. तर आता त्याचीच सगळी माझी तयारी सुरू आहे, रांगोळी वगैरे. तर सर्वप्रथम सगळ्यांना आजच्या श्रावण सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे. तर आता सगळं बाकीचं झालेलं आहे माझं घरातलं वगैरे काम. आणि आता तेच मग पूजेची वगैरे सगळी तयारी मला करून घ्यायची आहे. तर आधी आता दारामध्ये रांगोळी वगैरे मग मी काढून घेतली. तर समोरच्या तुळशी वृंदावनमध्ये ना आज तुळस लावायची आहे मला, कारण बऱ्याच दिवसापासून विचार करते पण होऊनच राहिलेलं नाही. आणि आता या गुलाबाच्या झाडामध्ये एक तुळस झालेली आहे, मात्र ती खूप मोठी आहे, तर ती काही लावत नाही मी. तर बघा ही फुलं किती सुंदर लागलेली आहेत ना, गुलाबाची मस्त वाटत आहे. लाईट पिंक आणि ही डार्क पिंकमध्ये आहे, तर खूप छान वाटत आहे. आणि हा बघा किती सुंदर दिसत आहे गुलाब हा. आणि सकाळी मी तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये ना कळ्या होत्या ह्या पांढऱ्या फुलाच्या, मात्र आता ना छान उमलल्या आहेत त्या. तर याच्यामध्ये तुळशीचं रोप निघालेलं होतं, हे छोटं आहे छान. तर हेच लावते म्हटलं मी, म्हणजे ते मग वाढीला लागलं की मग ते आपण जसं जसं कापत जातो तसं छान ती गोल होत जाते तुळस. तर म्हणून म्हटलं मोठ्यापेक्षा आता छोटीच तुळस लावते मी. तर तीच मग तुळस मी आणली आणि याच्यामध्ये ना आज लावून घेतली. जोपर्यंत ही आत्ता लावलेली तुळस छान होत नाही ग्रो, तोपर्यंत जी आधीची तुळस आहे ना ती नाही काढत मी. ही छान झाली की त्याच्यानंतरच मग काढणार. भरपूर दिवसापासून विचार करत होती मी लावायचा होतं, तर ते फक्त 5 मिनटाचं काम, पण तेही होऊन नव्हतं राहिलेलं माझं. तर बहुतेक आजच लागायची असेल ती तुळस. आज दिवसही छान आहे, तर चला आज ती लागली आपल्या दारामध्ये. आणि मग ना मी देवपूजा वगैरे करायला बसली. तर देव वगैरे धुवून घेतले आणि जे अन्नपूर्णा माता ठेवत असते मी तांदळामध्ये, तर ते तांदूळही मग बदलवून घेतले मी. आणि त्यानंतर आता मग जी आपली श्रावण सोमवारची पूजा आहे तर तेच मग करायला बसली. तर आधी पिंड वगैरे ठेवून दुधाने वगैरे अभिषेक करून घेतला, नंतर पाणी घातलं आणि ओम नमः शिवायचा उच्चारण करत होते मी. तर मग ते अभिषेक वगैरे मी करून घेतला पिंडीचा. त्यानंतर मग त्याला व्यवस्थित पुसून
ताटामध्ये ठेवून दिलं. तर आज तिळाची शिवमूठ आहे. तर पहिल्या श्रावण सोमवारला तांदळाची होती आणि आता आहे ती तिळाची. तर शिवाय शिवामूठ अर्पिते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः. तर ओम नमः शिवाय शिवामूठ अर्पिते म्हणत मग मी जी तिळाची शिवमूठ होती ती अर्पण केली. त्यानंतर मग बेलपत्र वगैरे पण वाहून दिले आणि मग अगरबत्ती वगैरे लावून देवाला नमस्कार वगैरे केला. तर जे 4 सोमवार असतात तर प्रत्येक सोमवारी ही शिवमूठ वेगवेगळी असते. तर हे आता सगळ्यांनाच माहिती आहे जे पूजा करणारे आहे त्यांना. तर पहिली ही नेहमी तांदळाची शिवमूठ येत असते. तर दुसरी तिळाची आणि आता पुढे येणाऱ्या त्या आहे मूग आणि जवस अशा 4 शिवमूठ असतात प्रत्येक सोमवारच्या. तर आज तिळाची होती तर मग तेच अर्पण वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग तुळशीला वगैरे पण पाणी घालून पूजा केली. त्याचप्रमाणे सूर्यदेवतालाही नमस्कार केला मी आणि मग घरात येऊन आरती वगैरे केली. सगळी पूजा झाली होती माझी. तर मग आरती वगैरे करून घेतली मी. कर्णावतारं संसारसारं पृथ्वीन्द्रः सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन भवानी चैतन्य मन्दारमाला कृपालकाय कृपालमाला शिवश दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय. त्वमेव सर्वं तर चला छान पूजा वगैरे झाली माझी आणि त्याच्यानंतर आज तुळस वगैरेही लागली दारामध्ये. तर छान वाटत होतं आणि कसं होत होतं मला ना नेहमी तुळस लावायची म्हटली की अलबत्त मला रविवारीच आठवण यायची आणि मग रविवारी असं म्हणतात की तुळस लावू नये. तर म्हणजे हात लावू नये तुळशीला वगैरे. तर म्हणून मग ते काही लावण्यात येत नव्हती आणि मग असं व्हायचं की जेव्हा मी दिवा लावायला जायची संध्याकाळी किंवा सकाळी पूजा करताना तुळशीजवळ जायची तर ते बघून ना अजिबात चांगलं वाटायचं नाही आणि मग असं असायचं की कधी कामात असायची किंवा काही असायचं तर ते लावूनच होत नव्हती तुळस. तर चला आज दिवस निघाला आपल्या दारामध्ये. छान तुळसही लागली आणि छान देवपूजा वगैरे झाली. अगदी मनाला छान प्रसन्न वाटत होतं. घरामध्ये देवपूजा वगैरे अशी झाली की छान असं कोणतं शुभ कार्य घडलं की छान वाटतं ना. तर तसंच मस्त असं प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. तर काल काही कप आणले होते मी कारण जुने होते ते काही फुटले होते. तर तेच मग धुवून ठेवले होते तर वाळले होते. तर मग मी तिथे ते व्यवस्थित लावून दिले. तसंच जिरं मोहरीची जी भरणी होती ना तर त्याच्यामधली जिरं मोहरी संपली होती म्हणून त्या बॉटलही मी रात्री धुवून ठेवलेल्या होत्या. तर त्याही वाळून गेल्या होत्या म्हणून मग त्याच्यामध्ये जिरं मोहरी वगैरे मी भरून घेतली. रिकामी झालेली भरणी लगेच धुवून घेतली की आणि नंतर मग त्याच्यात काही भरून घेतलं की बरं पडतं. तर इकडे अपेक्षाला बघा आज लवकर शाळेतनं आली होती ती. तिला थोडं बरं नव्हतं. थोडं थ्रोट इन्फेक्शन झालं होतं आणि सर्दी झाली होती. तर तिला लवकरच आणलं होतं शाळेतनं. फोन आला होता तिला बरं नव्हतं तर आणि ती म्हणत होती की मला व्हिडिओमध्ये घेऊ नको म्हणून. तर इथे बघा झाडावर तुम्हाला दिसतंय का चिमणीने मस्त असं घरटं बनवलेलं आहे. तर यांचं लक्ष गेलं तर हे मला दाखवत होते आणि ते घरटं इतकं सुंदर बनवलेलं होतं अगदी गोल असं वाटीसारखं आणि त्याच्यामध्ये पक्षी होता. जो छोटा पक्षी मी मध्यंतरी तुम्हाला दाखवला होता ना तो त्याच्यामध्ये बसलेला आहे पण हे झाडामुळे काही दिसत नाही आहे तो. तर त्यांनीच बनवलेलं होतं ते घरटं छान. आणि नंतर पावसाचे थेंब सुरू झाले होते. बघा ऊन दिसत आहे मात्र पावसाचे थेंब सुरू झालेले आहे. तर मग मी कपडे वगैरे काढून घेतले होते आणि मग इथे शेडमध्ये मग सगळे कपडे टाकून दिले मी कारण लवकरच टाकले होते कपडे आज थोडेसे. तर अर्धे वाळल्यासारखे झाले होते. म्हटलं अजून पाऊस वगैरे आला तर ओले होऊन जाईल. तर चला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्या असल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.